मी विजय चव्हाण, तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा। मित्रांनो, उन्हाळ्याचा कडाका सुरू झाला आणि अर्ध्या तासाचा पाऊस झाला। अर्ध्या तासाच्या पावसानं काय चित्र झालं ते तुमच्या समोर उभं आहे। यवतमध्ये पोलीस स्टेशनच्या जवळ असणारा महामार्गाचा भुयारी रस्ता आहे आणि भुयारी रस्त्याच्या शेजारी फक्त 20 ते 25 मिनिटाच्या पावसानं इथं पाण्याचं तळं करून टाकलेलं आहे। हे तळं झालंय या पाठीमागची खरी माहिती आता तुम्हाला सांगावी असं आमचं मत आहे की मित्रांनो, हा रस्ता आणि भुयारी मार्ग करताना इथं तज्ञ लोकांची नेमणूक केली जाते। यावरती माहितीगार असणारे उच्च सुशिक्षित लोक याचा प्लॅन करतात, आराखडा करतात आणि त्यानंतर रस्त्याची आणि पुलाची कामं होतात। इथं अर्ध्या तासाच्या पावसानं जर इतकं मोठ्या प्रमाणात पाणी साचत असेल तर या रस्त्याच्या कामामध्ये खऱ्या अर्थानं तज्ञ आणि उच्च सुशिक्षितांची नेमणूक झाली होती का, हा प्रश्न प्रथम ऐरणीवर येतो। मात्र त्या पुढेही जाऊन इथुल्या या कार्यप्रणालीमध्ये या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे का, असा सुद्धा प्रश्न नव्याने निर्माण होतो। यवतमधील नागरिकांना हा उन्हाळ्यातील 20 मिनिटाच्या पावसाचा एवढा मोठा त्रास होत असेल तर पावसाळ्यात इथुली अवस्था काय असू शकते हे तुम्ही समजून घ्या। मित्रांनो, रस्ते केले जातात, रस्त्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो, पण त्या खर्चातून रस्त्याचं उत्तमरित्याचं काम सोडून कामामध्ये खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार करून अशा स्वरूपाची बेजबाबदारीची कामं केली जातात आणि त्याचा त्रास होतो तो सर्वसामान्य नागरिकांना। या रस्त्याचं काम करणारे आणि भुयारी मार्गाकडे ज्यांनी काम केलं त्यांना आम्ही नम्र आवाहन करतो की बाबा हो, तुम्ही या ज्या कामाचे पैसे घेतले, तुमच्यावर नेमणूक असलेल्या अधिकाऱ्याने तुमच्याकडून काहीतरी चहापाणी घेतला असेल, पण सर्वसामान्यांच्या गरजासाठी केलेल्या या कामकाजाकडे परत लक्ष द्या आणि त्यांना त्रासमुक्त करा। उन्हाळ्यातील 20 मिनिटाच्या पावसानं जर ही अशी दुर्दवस्था होत असेल तर पावसाळ्यातल्या पावसाने या भागातील परिस्थिती काय असू शकते एवढंच आम्ही आपल्या पुढे दाखवू इच्छितो। संपर्कासाठी मी विजय चव्हाण, 94 23 21 52 27। मित्रांनो, हा लोकांचा आवाज आहे, म्हणून हा ज्या कुण्यांना याबद्दल शंका कुशंका असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा। पाहत राहा आवाज लोकशाहीचा।